नमस्कार. आपल्या रोजच्या जेवणातली एक अगदी साधी गोष्ट दही. पण या साध्या दिसणाऱ्या दह्यामध्ये किती ताकद लपलेली आहे याचा कधी विचार केलाय का? हजारो वर्षांपासून आपण हे खातोय, पण याचे फायदे खरंच आपल्याला माहीत आहेत का? चला, आज याच दह्याची सरप्राइझिंग शक्ती जाणून घेऊया. तर मग प्रश्न हा आहे की रोजच्या जेवणातल्या त्या एका वाटी दह्यात नेमकं असं काय दडलंय? खरं सांगू, याचं उत्तर अनेकांना थक्क करून सोडू शकतं. आणि हे बघा, 18%. हो, बरोबर ऐकलत. दुधापेक्षा दह्यामध्ये तब्बल 18% जास्त कॅल्शियम असतं. म्हणजे विचार करा, म्हणूनच तर दह्याला उगाच सुपरफूड नाही म्हणत. आणि गोष्ट फक्त कॅल्शियमवर थांबत नाही हे बरं का. दह्यामध्ये प्रोटीन्स, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी अशी कितीतरी महत्त्वाची पोषक तत्व आहेत. थोडक्यात काय तर आपलं शरीर एकदम व्यवस्थित चालण्यासाठी जे काही लागतं ते सगळं यात आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की दही आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टमसाठी म्हणजे आपल्या आतल्या आरोग्यासाठी कसं काम करतं. दह्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनशक्ती. ते आपलं डायजेशन सुधारतं. आणि उन्हाळ्यात तर दही म्हणजे वरदानच. शरीराला आतून एकदम गारवा मिळतो आणि जो थकवा, अशक्तपणा येतो ना, तो पण दूर होतो. आणि म्हणतात ना, पोट साफ तर सगळं माफ. म्हणजे काय की आपलं आतड्यांचं आरोग्य चांगलं असलं ना की त्याची चमक चेहऱ्यावर दिसते. रोजच्या आहारात दही असेल तर आतड्यांचं आरोग्य एकदम टिपटॉप राहतं आणि कितीतरी आजार आपल्यापासून लांब राहतात. एकदम साधा, सोपा पण जबरदस्त उपाय आहे हा. आणि थांबा, फायदे इथेच संपत नाहीत. दही नियमित खाण्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. फुफ्फुसांच्या आजारांपासूनही बचाव होतो. एवढंच नाही तर ते रक्तातलं जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ना, त्याला कमी करून आपल्या हृदयाचीही काळजी घेतं. आता आपण आधीच बघितलं की दह्यात कॅल्शियम भरपूर आहे. त्याचा थेट परिणाम काय होतो तर आपली हाडं, दात, इतकंच काय नखंसुद्धा एकदम मजबूत होतात. आणि हो, ज्यांना दूध प्यायचा कंटाळा येतो किंवा आवडत नाही त्यांच्यासाठी तर कॅल्शियम मिळवण्याचा हा बेस्ट ऑप्शन आहे. चला, हे तर झाले दह्याचे सर्वसाधारण फायदे. पण माहिती आहे का, काही खास दुखण्यांवर किंवा समस्यांवर दही एक घरगुती उपाय म्हणूनही किती छान काम करतं. बघूया कसं ते. ज्यांना सांधेदुखीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे ना, त्यांनी हे जरा लक्ष देऊ नये का. दह्यामध्ये फक्त चिमूटभर हिंग मिसळून खा. बस, इतक्या साध्या उपायाने या त्रासात खूप आराम मिळू शकतो. आहे की नाही एकदम सोपं? आता याच्या अगदी उलट, म्हणजे ज्यांना वजन कमी नाही तर निरोगी पद्धतीने वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा दह्यात एक उपाय आहे. दह्यामध्ये थोडं खोबऱ्याचा किस आणि काही बदाम टाकून रोज खा. यामुळे हेल्दी वेट गेनसाठी नक्कीच मदत होते. ओके, तर आतापर्यंत आपण शरीराच्या आतल्या गोष्टींबद्दल बोललो. पण दह्याची जादू फक्त आतपुरतीच नाहीये, ती बाहेरूनही दिसते. हो, आपल्या सौंदर्यासाठी, खास करून आपल्या त्वचेसाठी दही एक नंबर काम करतं. आणि दह्याची खासियत काय आहे माहितीये? ते खाऊ पण शकता आणि त्वचेला लावू पण शकता. म्हणजे डबल फायदा. दह्याने आंघोळ केली तर त्वचा एकदम सॉफ्ट आणि सुंदर होते. दह्यात थोडं लिंबाचा रस मिसळून लावला तर त्वचेचा रंग उजळायला मदत होते. आणि खाण्याबद्दल बोलायचं झालं तर दह्यात थोडं मध घालून खाल्लं ना तर आतून एक वेगळाच ग्लो येतो. म्हणजे दही आतून पोषण देतं आणि बाहेरून सौंदर्यही वाढवतं. चला, तर मग या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया आणि बघूया की आपण काय शिकलो. थोडक्यात सांगायचं तर दही म्हणजे एका वाटीतलं आरोग्य आणि सौंदर्याचं एक कंप्लीट पॅकेज आहे. आतून शरीर तंदुरुस्त ठेवतं आणि बाहेरून सौंदर्य खुलवतं. सगळे फायदे फक्त एका छोट्या वाटीत. तर मग दह्याचे इतके सगळे जबरदस्त फायदे पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. या साध्या आपण शक्तिशाली पदार्थाला आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवायला नको का? विचार नक्की करा.